हॅलो गाईज, नमस्कार. आज आहे आपला सोमवार आणि आज आपण जाणार आहे सोमेश्वरवाडी बाणेरला. महादेवाचे दर्शन करणार आहे. महादेवाचं मंदिर आहे तिकडे. तर अक्षय भाऊन येतोय आपल्याला दर्शनास. सगळ्यात आधी तर आपण वैष्णवी देवीला आता पिंपरीत जाणार आहे. पिंपरीत विनेत भाऊला पण घेऊन जाणार आहे आपण. विनेत भाऊला पहिलं घेऊया त्याच्या घराच्या इथून, जवळच तो राहतो त्याच्या पिंपरीच्या इथं. त्याला घेऊन जाऊया आता पुढे. चला दाखवतो तुम्हाला पुढे विनेतच्या इकडे चालू आहे. रोज प्रमाणे आपण त्या पुलावरून चाललोय. दाखवतो थांबा 1 मिनिट. आणि या व्हिडिओ मध्ये मला कमेंट मध्ये नक्की सांगा मागच्या वेळेसचा लग्नाचा ब्लॉग कसा झालेला आहे ते पण मला कळवा जरा. मस्त म्युझिक वगैरे ऍड करून लग्नाचा ब्लॉग जो होता तो 1 नंबर झाला होता का नाही ते मला या व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा. चला. हो, आणि त्याच्या आंघोळ करत बसलो. काय एवढा वेळ 10 तास लावतो विनीता? दुसरी माणसं आंघोळ करत होती आताशी. अरे फोन काय एवढा हँग व्हायला लागलाय? ठीक आहे, चला. अपडेट केला आता फोन, त्यामुळे जरा मला वाटतं हँग झालंय. भाऊ पण आलेला आहे आता आपला आणि त्याला घेऊन आता निघालोय आपण. जाणार तर पहिलं सगळ्यात पहिलं वैष्णवी देवीला जाणार. वैष्णवी देवीच्या इथं बघूया पहिलं कसं काय आहे. 2 वाजता तर बंद होतं त्याच्या आधी जाणार आपण. आणि त्यानंतर आपण महादेवाच्या मंदिरात जाणार आहे. वारल्यामुळे मी थांबलो. आलो माघारी. आलो आता मंदिरात. मस्त हे आहे आपलं वैष्णवी देवी मंदिर पिंपरीतलं. याच मंदिराच्या समोरच वैष्णवी देवीच्या मंदिराच्या समोर एक गणपती मंदिर आहे. एक सुंदर असं गणपती मंदिर आहे. मस्त पैकी पॅटेज खाऊन घेऊया. पॅटेज घेतलाय, दर्शन वगैरे झालेले, मस्त पॅटेज घेतलं. सौदा करायला आलोय आम्ही. चला खाऊन घेतो. मस्त आता खाऊन घेतलंय पॅटीस सगळ्यांनी. आता निघूया पुढे. अनिकेत भाऊ पण येतोय असं वाटतंय. पण बघूया आपण काय होतंय. तो येणार आहे का मंदिराचे का फक्त भेटून जातो ते बघूया. नेक्स्ट पुढे पुढे बघूया किती लागतो मीटरला. आता आलोय आम्ही महादेवाच्या मंदिराच्या इथं सोमेश्वरवाडीला. आणि माग पण लहान मुलं पण आले शाळेची. मस्त पैकी दर्शन वगैरे घेतलंय वाटतं. आता केलबिल चालू आहे मागे. एकदम आवाज येतोय. फुल आवाज येतोय का माझा क्लिअर काय माहित नाही, पण बघूया आता. कारण यांचा आवाज किती भरपूर येतोय. हे माग मंदिर आहे. आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहे आतमध्ये. चला जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. दर्शन घ्या तुम्ही पण आमच्या सोबत.
मंदिराच्या बाजूलाच मोठं आहे. एक आता आपल्याला अजून काय काय गार्डन आपण आहे बघू. मस्त असं. तिथून एंट्री आणि तिथं काहीतरी फीज आहे त्याला 50 ₹50 तिकीट आहे आणि लहान मुलांना ₹30 तिकीट आहे. तर तुम्ही येऊ शकतात. त्यांना कोणाला खेळायचं असेल, लहान मुलं खेळायचं असेल तर लहान मुलं पण खेळू शकतात. चांगलं आहे. आम्ही नाही जाते, आम्हाला जायचं आता घरी, घाई झालेली आहे आम्हाला. चला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारतात महादेवाचे 12 पवित्र ज्योतिर्लिंग आहेत. असे मानले जाते की या मंदिरांना भेट दिल्यास भक्तांना आध्यात्मिक शक्ती आणि शिवाची कृपा मिळते. चला आज आपण या 12 ज्योतिर्लिंगाची थोडक्यात माहिती पाहूया. सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग, जे गुजरातमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे मंदिर इतिहासात अनेक वेळा नष्ट झाले आणि पुन्हा उभारले गेले. दुसरे ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन, जे आंध्र प्रदेश श्रीशैलम येथे आहे. येथे भगवान शिव आणि माता पार्वती दोघेही विराजमान आहेत असे मानले जाते. तिसरे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, जे मध्य प्रदेश उज्जैन येथे आहे. येथील प्रसिद्ध भस्म आरती जगभरात प्रसिद्ध आहे. चौथे ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर, जे मध्य प्रदेश नर्मदा नदीतील ओम आकाराच्या बेटावर आहे. पाचवे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ, जे उत्तराखंड हिमालय पर्वत रांगांमध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतातील सर्वात पवित्र तीर्थस्थानांपैकी एक आहे. सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर, जे महाराष्ट्र सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे. सातवे ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ विश्वेश्वर, जे उत्तर प्रदेश वाराणसी या पवित्र शहरात आहे. आठवे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर, जे महाराष्ट्र नाशिक जवळ आहे. येथून गोदावरी नदीचा उगम होतो. नववे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ, जे झारखंड देवघर येथे आहे. 10वे ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग, जे गुजरात द्वारका जवळ आहे. 11वे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम, जे तामिळनाडू रामेश्वरम येथे आहे. हे मंदिर श्रीराम यांच्या कथेशी संबंधित आहे. 12वे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर, जे महाराष्ट्र एलोरा केव्ह जवळ आहे. ही 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिव यांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघितलं असेल आता तुम्ही 12 ज्योतिर्लिंग पण तुम्हाला दाखवलंय मी. मस्त असं प्रतिकृती सगळ्यांची. 12 मंदिर, 12 ज्योतिर्लिंग सगळे आहे. आम्ही 4 जण आहेत सगळे मस्तपैकी. दर्शन वगैरे घेतलेलं आहे, तुम्ही पण घेतलं असेल. नाही आपला आतमधलं दाखवता आलं नाही, पण वरच्या वर तरी कॅमेऱ्यातलं तरी आम्ही काढलेलं आहे व्हिडिओ. कारण कॅमेरा इथं अलाउड नाही, सगळं मंदिरात थोडा अलाउड नसतो कॅमेरा. तर ठीक आहे, चालते. चला आता निघूया. निघालोय सगळे मस्त. चलो चला विनीत भाऊ, बाय बाय कर. चल बाय बाय विनीत भाऊ. विनीत भाऊला सोडलं, आता आम्ही निघतो. आता चला आपल्या घराच्या साईडला. विनीत भाऊ चाललाय. दॅट्स इट्स गाईज फॉर टुडे. पोहोचलो आम्ही आता बिल्डिंग खाली आणि आता ब्लॉगला एंड करायचंय. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला. आणि बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघतायत त्यांना पण सपोर्ट करा, लाईक करा जरा. आणि मागचा लग्नाचा ब्लॉग कसा होता खरंच सांगा कमेंट मध्ये. चला आता बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.